वेलकम टू घरगुती मेजवानी। आजची आपली रेसिपी आहे ज्वार डोसा। त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी ज्वारीचं पीठ, मीठ, तूप, कढीपत्ता, कांदा, मिरच्या, मिरी, रवा, तांदळाचं पीठ आणि पाणी। सर्वात प्रथम आपण एका वाडग्यात 1 वाटी ज्वारीचं पीठ, त्यात 4 चमचे तांदळाचं पीठ, 4 चमचे रवा असं सर्व सुकं एकजीव करणार आहोत। ते एकजीव झाल्यानंतर आपण त्यात 2 ते 2.5 वाटी पाणी टाकणार आहोत, जेणेकरून मिश्रण आपलं एक पातळ कन्सिस्टन्सी मध्ये आलं पाहिजे। कारण हा आपण रवा डोसा सारखा एक ज्वारीचा पौष्टिक डोसा बनवणार आहोत, त्याप्रमाणे आपली कन्सिस्टन्सी असली पाहिजे बॅटर मध्ये। आता आपलं कन्सिस्टन्सी आपण चेक करू शकता कशी झालेली आहे। त्यानंतर आपण त्यात मिरच्या, स्वादानुसार, काळी मिरी पूड चवीप्रमाणे टाकणार आहोत आणि सर्व असं मिक्स करून घेणार आहोत। हे झाल्यानंतर आपण त्यात चवीनुसार मीठ, चिरलेला कढीपत्ता, आता सर्व एकजीव झाल्यानंतर आपण ते पीठ 15 ते 20 मिनिटं एका बाजूला ठेवणार आहोत, जेणेकरून सगळं एकत्र होईल। त्यानंतर आपण गॅस ऑन करून एक तवा तापवून घ्यायचा आहे। नॉनस्टिक तवा असला पाहिजे, जेणेकरून तुमचा डोसा प्रॉपर येईल। तवा तापलेला आहे तुम्हाला समजल्यावर त्यात तुम्ही पहिला बारीक चिरलेला कांदा सोडायचा आहे। आधी तेलाचा वगैरे कसलाही वापर न करता तुम्ही कांदा सोडून घ्यायचा आहे आणि तुम्ही हे मेक शुअर करायचं की तुमचा तवा प्रॉपर तापलेला असला पाहिजे। आता बघा, तुम्ही असा कांदा टाकल्यावर कांदा प्रॉपरली तडकतोय, जसं तुम्हाला समजतं की कांदा तडकतोय। त्याच्यानंतर तुम्ही परत पिठाला एकदा ढवळून घ्यायचं आहे, नाहीतर पीठ खाली आणि पाणी वरती राहू शकतो, जेणेकरून तुमचा डोसा प्रॉपर नाही येणार आहे। डोसा टाकायच्या आधी प्रॉपर पीठ ढवळून घ्यायचं आणि नंतर डोसा अशा प्रकारे सोडायचा आहे। डोसा सोडल्या तुम्हाला त्या डोस्याला कुठल्याही प्रकारे चमच्याने किंवा कशाने काही हलवायचं नाहीये। तुम्ही त्याच्यात 1 चमचा ते अर्धा चमचा घीचा वापर करू शकता चारी बाजूनी। आता तुम्ही घी तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता, पण ह्या लागणारं घी किंवा तेल हे तुम्ही 1 चमचाच वापरावं, त्याहून अधिक नाही, नाहीतर तुमचा डोसा तेलकट होऊ शकतो। जसं तुम्हाला आता दिसेल की हा डोसा ब्राऊन होतोय, तेव्हा तुम्हाला समजेल की डोसा शिजलेला आहे। जेव्हा तो शिजलेला आहे तेव्हा तुम्ही पहिलं चारी बाजूनी त्याला थोडं हलक्या हाताने पहिलं वरवर बघायचंय की तो उठतो आहे का। आपला डोसा प्रॉपर शिजलाय तो आपोआपच उठणार, आपल्याला त्याला काही असं तव्यानी असं उठवायला नाही लागत। आता तुम्ही बघत आहात हा प्रॉपरली आपोआप निघालेला आहे डोसा आणि मी ह्याचा प्लेटिंग केलेला आहे। अशा प्रकारे आपला ज्वार डोसा तयार झालेला आहे। याला तुम्ही सर्व करू शकता चटणी सोबत। थँक्यू।